मी सांगते ना कुठे आहे तुला, इकडे मी सांगते तुला कुठे आहे. आज सकाळी सकाळी श्रेयांश अंथरुणाची घडी घालतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल का, तर त्याला आज आवडते म्हणे की अंथरुणाची घडी घालायची आणि मला आज पप्पाची मदत करायची. मग मी त्याला म्हटलं आज पप्पा आणि दोघं सगळी कामं करा, आज संडे आहे ना, आज मम्माला सुट्टी. मग बघूया दोघं काय काय काम करत आहेत. तोपर्यंत श्री कंटाळा फक्त अंथरुणाची घडी घालून. आणि मला काय म्हणतोय आता ऐक. शिलो, मी नाही काय काम करणार. पप्पाला सांग, पप्पाला सांग मी नाही काय काम करणार. मग कोण करायचं? पप्पा करणार. श्रीच्या पप्पानी आज मस्तपैकी सकाळ सकाळी उपीट बनवलंय. काय तर मम्माला बरं वाटत नाहीये है ना. का बनवलं सांग. तुला बरं वाटत नाही. काय झालंय मला, काय झालंय मला सोडून तापाला. हे श्री का येत नाही हो. श्री अजून पण रुसून बसलाय. तू खायचं नाहीये का तुला, का नाटक करतोय. श्री नाटक करू नको, लवकर ये, मी येणार नाही खायला परत. टीव्ही लावून देणार आहे म्हणून आला लगेच. तू टीव्ही लावून देणार आहे खाल्ल्यावर ना. ए रिमोट चोरला माझा रिमोट. मी देवाची गाणी ऐकते. श्रेयांश गाणी लाव. श्री मला रिमोट दे माझा. तू उपीट संपव, मग मी तुला स्वतः देते रिमोट. तोपर्यंत देवाची गाणी लाव. हे बघ इथे मी सांगते ना कुठे आहे तुला, इकडे मी सांगते तुला कुठे आहे. मी सांगते ये. हा का सापडलंय. चल उपीट खा चल. ए उपीट खा, मग तुला रिमोट देते. डान्स करू नको, उपीट खा. हा कुठला डान्स आहे. ते गाणी लाव देवाची. चल सकाळ सकाळी एकटाच गाणी ऐकावी देवाची. लाव लवकर. श्री आता गाणी ऐकत ऐकत उपीट खाणार आहे. हाय खावा की. तो का बदल आहे बघ, कार्टून लावायला लागला हा. हे बघ देऊ नको त्याला रिमोट. त्याचा रिमोट घे काढून. नाही स्पायडरमॅन पण पटकन मला ते गाणी लाव देवाची. श्रेयांश झालंय. श्री तुला आवडलं. छान झालंय ना. काय म्हणला. पप्पा करते चांगला. ठीक आहे आता रोज पप्पाच कर. नाही पप्पा करणार आहे आता चांगलं. आता मी चाललोय गावी, कारण श्रीला शनिवार रविवार आणि सोमवार सुट्टे. सोमवारी नागपंचमी आहे, त्यामुळे आम्ही आता गावी चाललो आहे. आणि गावी आम्ही सांगितलेलं नाही की आम्ही येणार आहे, आम्ही सरप्राईज देणार आहे. तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. घरी जाईपर्यंत आम्ही काय काय मजा केली, कुठे थांबलो आणि श्री कुठे कुठे फिरला घरी जाईपर्यंत, हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. त्यामुळे नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. बाय.